नमस्कार मित्रांनो, स्मार्ट मनी सिरीजच्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत आयडियम स्वीप एंट्री मॉडेल. स्ट्रक्चर मार्केटचं बुलिश असेल किंवा बेरिश असेल, प्राइस कधी कधी काय करते, एक्स्ट्रीमला रिट्रेसमेंटसाठी जातच नाही आणि जिथे आयडियम असतो त्या आयडियमच्या थोडीशी डाऊन जाते जर स्ट्रक्चर बुलिश असेल तर, आणि बेरिश असेल तर आयडियमच्या थोडीशी अबोव जाते आणि तिथेच प्राइस काय करते, प्रॉपरली त्या आयडियमला स्वीप करते एका कॅन्डलमध्ये आणि स्वीप झाल्यानंतर मार्केट तिथूनच चालू ट्रेंडला पुढे कंटिन्यू करतं. आता स्मार्ट मनी आयडियमला का स्वीप करते? स्मार्ट मनीला डीप रिट्रेसमेंट नको आहे का? एक्स्ट्रीमचे ऑर्डर ब्लॉक एफव्हीजी फील करायचे नाही का? आणि प्राइस तिथूनच का अप साईड जाण्यासाठी किंवा डाऊन साईड जाण्यासाठी तयार असते? हे पहा, जेव्हा मार्केटमध्ये बायर ॲग्रेसिव्ह असतात ना, तेव्हा त्यांना कधीच वाटत नाही की प्राइसने एकदम डीपमध्ये जावं. मग मार्केट मेकर काय करतात, इंड्युसमेंटच्या खाली असणाऱ्या पॉइंट ऑफ इंटरेस्ट पासून ऑर्डरला फिल करतात आणि ऑर्डर्स फिल झाल्यानंतर आपल्याला जसं कन्फर्मेशन भेटतं ना, प्राइस तिथूनच अप साईडला मुवमेंट करते आणि आपण सुद्धा त्याच आयडियम स्वीपला आपली एंट्री प्लॅन करतो. सेम हे डाऊन ट्रेंडमध्ये सुद्धा रिपीट होतं. आपण डाऊन ट्रेंडचं ब्रेकअप स्ट्रक्चर पाहतो, मार्केटचा हाय आणि लो मार्क करतो आणि आपण प्रीमियम एरियाची वाट बघत बसतो की प्रीमियम मधल्या एक्स्ट्रीमच्या ऑर्डर ब्लॉक आणि एफव्हीजी पर्यंत प्राइस पोहोचल. पण प्राइस काय करते, जो काही आयडियमचा पॉइंट आहे त्या आयडियमच्या पॉइंट पर्यंत पोहोचते, थोडीशी आयडियमच्या वरती जाते आणि खाली येऊन प्राइस काय होते, क्लोज होते. आणि तिथेच लोअर टाइम फ्रेम मध्ये स्मार्ट मनी काही गोष्टी अशा घडवतात की तिथेच आपल्याला समजतं स्मार्ट मनी इंटरेस्टेड नाही आता एक्स्ट्रीमकडे जाण्यासाठी आणि स्मार्ट मनी तिथूनच मोठाल्या ऑर्डर्स फिल करते पॉइंट ऑफ इंटरेस्ट पाशी आणि इमिडिएटली बेरिश स्ट्रक्चरला पुढे कंटिन्यू करते. आता पहा, ट्रेंड ॲग्रेसिव्हली का कंटिन्यू होतो? कारण मार्केटला लिक्विडिटी भेटलेली असते आणि लिक्विडिटीच्या बिलो अबो असलेल्या पॉइंट ऑफ इंटरेस्टवरती पाहिजे तेवढ्या ऑर्डर्स फिल झालेल्या असतात. ऑर्डर्स फिल झाल्यानंतर प्राइस कधीच एक्स्ट्रीमकडे जात नाही. मग आपण थोडंसं व्हॉल्यूमचा अभ्यास करू शकतोय आणि व्हॉल्यूम सोबत आपण इंड्युसमेंटच्या प्रॉपर स्ट्रक्चरला समजून घेऊ शकतोय. जर हे इंड्युसमेंटचं स्वीप मॉडेल जर तुम्हाला समजलं ना, तर असं कधीच होणार नाही की प्राइस आयडियम पाशी आली आणि तुम्ही एक्स्ट्रीमचा वेट करत बसले, प्राइस तिथूनच निघून गेली आणि त्यानंतर तुम्हाला रिग्रेट झालं. जर तुम्हाला ओव्हरऑल सगळ्या कंडिशन माहीत असतील, सगळ्या गोष्टी माहीत असेल, तर एंट्रीज मिस पण होणार नाहीये. सेकंड गोष्ट म्हणजे आपण एक्स्ट्रीमचा वेट पण करत बसणार नाहीये आणि क्विक आपले डिसिजन जे काय असतील ना, ते आपण प्राइसला पाहून तिथे इमिडिएटली घेऊ शकतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये शिकूया. जो काही व्हिडिओ असेल थेरोटिकलचा, एक्झाम्पलचा, जेवढं लवकर तुम्हाला समजून सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा ट्राय करेल. सो ठीक आहे भावांनो, इंड्युसमेंट स्वीप एंट्री मॉडेल कसं आहे, कशा पद्धतीने वापरायचं आहे, काय लॉजिक असतं बिहाइंड स्मार्ट मनीचं, सगळ्या काही गोष्टी आपण इथे समजून घेऊया. ठीक आहे. आता मी आयडियम तुम्हाला सर्वात पहिल्यांदा काय माहीत असलं पाहिजे, बुलिश ब्रेकअप स्ट्रक्चर, बेरिश ब्रेकअप स्ट्रक्चर, त्यानंतर ऑर्डर ब्लॉक एफव्हीजी, या थोड्याशा गोष्टी माहीत असल्या पाहिजे आणि तुम्हाला आयडियम कसा असतो, कुठे असतो हे सुद्धा माहीत असलं पाहिजे. काही मेंबर्स असे असतील की ज्यांना आयडियम काय आहे हे माहीतच नसेल, तर त्यांच्यासाठी ही व्हिडिओ स्पेशली नाही आहे. मी ऑलरेडी व्हिडिओजमध्ये टाकलेलं आहे, बॉस काय आहे, आयडियम काय आहे, चॉक काय आहे, ह्या व्हिडिओज मी अपलोड केलेला आहे. ठीक आहे. 1.5 तासांच्या व्हिडिओ आहे आणि खूप मी व्यवस्थित डीपमध्ये शिकवलेलं आहे. तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही काय करा, त्या व्हिडिओज पहा जर तुम्हाला माहीत नसेल तर, आणि तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असेल तर तुम्हाला ती गोष्ट पाहण्याची गरज नाही आहे. फक्त इथे त्या गोष्टीला थोडंसं व्यवस्थित समजून घेण्याची गरज आहे. ठीक आहे. तर पहा, सर्वात पहिल्यांदा आपण काय करूया, बुलिश स्ट्रक्चरला समजून घेऊया, त्यामधल्या बुलिश आयडियम स्वीपच्या एंट्री मॉडेलला समजून घेऊया आणि त्यानंतर आपण काय करूया, बेरिशला समजून घेऊ आणि बेरिशच्या एंट्री मॉडेलला सुद्धा समजून घेऊ. ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा आयडियम कसा तयार होतो. जर सपोज प्राइस अप चालली, डाऊन आली, प्राइस अप गेली, मार्केटमध्ये करेक्शन कुठे आलं आणि बायर्स कुठून एंटर झाले, त्या लो पॉईंटला आयडियम म्हटलं जातं. आता तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे मार्केटमध्ये करेक्शन कुठून आलेलं आहे. ठीक आहे. आणि खूप सिंपल आहे समजणं. हे पहा, बायर्स इथून स्टार्ट झाले, बायर्स इथपर्यंत गेले, हे बायर्स होते. अपट्रेंडमध्ये ह्या पूर्ण बाईंगच्या मुवमेंटला काय म्हटलं जातं, याला म्हटलं जातं एक इम्पल्सिव्ह मुवमेंट. ठीक आहे. त्यानंतर इथे सेलर्स थोडे मार्केटमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात, प्राइसला डाऊन साईडला घेऊन येतात इथपर्यंत. आता सेलरने ठरवलेलं नाही की त्यांना प्राइसला इथेच घेऊन यायचं आहे. जेव्हा सेलर सेल करतात ना, त्या लेवलपासून इकडे खाली सगळीकडे बायच्या लिमिट लागलेल्या असतात बायरच्या. पण ह्या लेवलवरती आल्यानंतर काय होतं, बायरच्या लिमिट खूप वाढतात
आणि सेलरच्या लिमिट कमी 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 होत जातात. म्हणून प्राइस तिथे आल्यानंतर काय होते, स्टॉप होते आणि स्टॉप होऊन प्राइसमध्ये एक अपसाइड मुवमेंट आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे काय झालं की सेलर इन्व्हॉल्व झाले आणि सेलर इथे एक्झिट झाले आणि बायर्स एंटर झाले आणि बायर्स प्राइसला अप घेऊन गेले. म्हणजे सेलर जिथून एंटर झाले त्याच्या सेलरचा जो एक्झिट पॉइंट असतो आणि त्या एक्झिट पॉइंट नंतर बाहेर जिथे एंटर होतात ना, त्या लोलाच म्हटलं जातं इंड्युसमेंट लेवल, कारण त्याच्या खाली लिक्विडिटी असते. ठीक आहे, ह्या लोच्या खाली काय असते, लिक्विडिटी असते, कारण बाहेर इथून बाय केलं म्हटल्यानंतर बाहेर खाली स्टॉप लॉसेस लावतात आणि अपट्रेंडमध्ये अशाच करेक्शनच्या लोला म्हटलं जातं एक इंड्युसमेंट लेवल. आता आपण आहे ना पहिल्यांदी बुलिश स्ट्रक्चरला समजून घेऊया, ज्यावरती ऑलरेडी मी व्हिडिओ ड्रॉप केलेला आहे. जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही ती व्हिडिओ एकदा व्यवस्थित चेक करा. ठीक आहे, सोपा. प्राइस अप जाते, थोडंसं प्राइसमध्ये सेलिंग येते, सेलिंग आल्यानंतर मार्केट मेकर बाय करतात, प्राइसला अप घेऊन जातात, अगेन थोडीशी सेलिंग येते आणि त्यानंतर मार्केट मेकर जे बाय करतात प्राइसला या पद्धतीने अप साईडला घेऊन जातात. प्राइसने मागच्या हाय पॉइंटला पुढे काय केलं, पुढे प्राइसने मागच्या हाय पॉइंटला केलं आहे ब्रेक. जो प्रिव्हियस ओल्ड हाय होता त्या ओल्ड हायला मार्केटने ब्रेक केलं आणि ओल्ड हाय ब्रेक झाल्यानंतर त्याला म्हटलं जातं एक बुलिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. आणि हा बुलिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर इथे आपल्याला काय सांगतो, सध्या मार्केटचा जो ट्रेंड आहे हा बुलिश आहे आणि कंट्रोल हे पूर्णपणे बायरच्या हातामध्ये आहे. ही गोष्ट आपल्याला इथे समजते. मार्केटचा ट्रेंड बुलिश आहे आणि कंट्रोल बायरच्या हातामध्ये आहे. प्राइसने एक ह्या टाईपचा सिनॅरो क्रिएट केला. ओके, आता मार्केटमध्ये लो व्हॅलिड झाला, हा जो पॉइंट आहे हा पूर्णपणे व्हॅलिड झाला. हा व्हॅलिड कसा झाला, कारण त्याने ओल्ड जो हाय पॉइंट होता ना इथे, त्या ओल्ड हाय पॉइंटला समोर काय केलं, एक्झॅक्टली ह्या एरियावरती ब्रेक केलं आणि इथे ब्रेक केल्यामुळे काय झालं, जो मागे बायर्सचा बायचा पॉइंट होता ना तो इथे व्हॅलिड ठरला. म्हणजे ओल्ड स्ट्रक्चर मार्केटला ब्रेक करावं लागलं आणि ओल्ड स्ट्रक्चर ब्रेक झाल्यानंतरच मार्केटमध्ये काय होतं, एक लो व्हॅलिड होतो. तशी प्राइस जर इथपर्यंत पोहोचली असती तर तो लगेच लो पॉइंट नव्हता मार्केटकडे, पण आता मार्केटकडे तो लो पॉइंट आहे कारण मागच्या ओल्ड हायला मार्केटने ब्रेक केलेला आहे. आता पहा, मार्केटला जर अपट्रेंड कंटिन्यू करायचा असेल तर मार्केटला लिक्विडिटी हवी असते. विदाऊट लिक्विडिटी ऑर्डर कशा फिल होणार, विदाऊट फ्यूल गाडी चालते का नाही चालत, विदाऊट एनर्जी आपण वर्क करतो का नाही वर्क करत. तर प्रत्येक गोष्टीला मूव्ह करण्यासाठी फ्यूल हवं असतं, प्रत्येक गोष्टीला. ठीक आहे, मग मार्केटला सुद्धा फ्यूल हवा आहे आणि फ्यूल म्हणजे काय, मार्केटचं फ्यूल म्हणजे साध्या भाषेमध्ये लिक्विडिटी असते. आणि लिक्विडिटी कुठे असते, जसं मी सर्वात पहिल्यांदा सांगितलं, सेलर कुठे एक्झिट झाले आणि बायर कुठे एंटर झाले. तर सेलर ह्या पॉइंटवरती इथे एंटर झालते आणि इथून बायर्स प्राइसला अप घेऊन गेले, म्हणजे सेलर इथे एक्झिट झाले ह्या लेवलला. आणि जिथं सेलर एक्झिट झाले त्या लेवलला काय म्हटलं जातं, एक आयडियम लेवल म्हटलं जातं. ओके, एकदम सिंपल आहे, याला काय म्हटलं जातं, एक आयडियम लेवल म्हटलं जातं. नॉर्मली प्राइस कशा पद्धतीने ट्रेंड चालवते, आपण कशा पद्धतीने ट्रेड करतो, आपण वेट करत असतो की प्राइस डाऊन साईडला सर्वात पहिल्यांदा येईल, डाऊन साईडला येऊन प्राइस काय करेल, आयडियमच्या डाऊन साईडला जाईल, म्हणजे आयडियम अचीव होईल. आणि आयडियम अचीव झाल्यानंतर मार्केटकडे आता काय होईल, जसं इथे लो व्हॅलिड झालता मागच्या ओल्ड हायला ब्रेक केल्यानंतर, आता सेलरने सेल करून इंटरनल लिक्विडिटी पर्यंत प्राइसला पोहोचवलं आणि सेलरने इंटरनल लिक्विडिटी पर्यंत प्राइसला पोहोचवलं म्हटल्यानंतर मार्केटमध्ये आता एका हायची व्हॅल्यू सेट झाली, एक हायर हाय तयार झाला. आणि हायर हाय जर तयार होत असेल तर तिथे मार्केटचं एक नवीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार होईल. मग आपण आयडियमच्या खाली काय शोधतो, आपण शोधतो एखादी फुटप्रिंट मिटिगेशन ब्लॉक असेल, त्यानंतर एखादा रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक असेल, बीपीआरची लेवल असेल, किंवा एखादा इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप असेल, किंवा एखादा बुलिश एफव्हीजी असेल, अशा मल्टिपल्स ज्या काही फुटप्रिंट्स असतात त्या आपण शोधतो. सपोज आयडियमच्या खाली आपल्याला इथे एक फुटप्रिंट भेटली, फक्त फुटप्रिंटच नाही तर आपण काय करतो, आपण सर्वात पहिल्यांदा शोधतो बाईंग करायची तर मार्केट डिस्काउंटमध्ये आहे का. आपण यासाठी लो मार्क करतो आणि हाय मार्क करतो आणि आपल्याला दिसतं की हो 0.5च्या खाली प्राइस आली म्हणजे डिस्काउंटमध्ये आहे.
आणि बँक्स नेहमी कमी रेटमध्ये विकत घेतात आणि हाय रेटमध्ये सेल करतात, तेव्हाच बँक्सला प्रॉफिट होईल. आणि सेकंड, याच्या मागचं लॉजिक कमी रेटमध्ये घेण्याचं, एवढे सर्व सेलर्स आलेले असतात तर त्यांच्या समोर बायचे लिमिट लावून ठेवता येतात आणि सेलर बायर एकमेकांना जेव्हा ट्रिगर होतात, समोरासमोर येतात, तेव्हा ऑर्डर सुद्धा फिल होतात. याच्या पलीकडे आयडियम जिथून बायर सेंटर झाले बरोबर आणि जिथं सेलर एक्झिट झाले त्याच्या खाली स्टॉप लॉसेस असतात बायरचे आणि मार्केट खाली येऊन त्या बायरच्या स्टॉप लॉसेसला हंट करतं, म्हणजे लिक्विडिटी भेटते, बायरला सेलरमध्ये कन्वर्ट करतं आणि ऑलरेडी हे सेलर आलेलेच असतात. मग ऑर्डर्स खाली फिल होतात आणि त्या ऑर्डर कुठे फिल होतात? त्या ऑर्डर फिल होतात एका ऑर्डर ब्लॉकच्या लेवलवरती. त्या ऑर्डर्स कुठे फिल होतात? त्या ऑर्डर्स फिल होतात एका ओबीच्या एरियामध्ये, एका ऑर्डर ब्लॉकमध्ये. आणि मग आपण काय करतो? ह्या ऑर्डर ब्लॉक पासून मार्केटला लॉंग करतो, लोच्या खाली आपला स्टॉप लॉस ठेवतो आणि ब्रेक ऑफ स्ट्रक्चरला आपण टार्गेट करतो आणि देन प्राइस कशी पद्धतीने मूव्ह करते, इथून या पद्धतीने मूव्ह करते आणि आपलं टार्गेट डन करते. हे झालं नॉर्मल डेजमध्ये चालणाऱ्या मुवमेंट्स, जेव्हा प्राइसला डीप रिट्रेसमेंट करायची असते. पण ॲज इट इज असं मॉडेल डेली नाही वर्क करत किंवा ॲज इट इज अशा गोष्टी आपल्याला डेलीच्या नाही पाहायला भेटत. कधी कधी मार्केट काय करतं पहा. सेकंड सिनारिओ आता आपल्याला समजून घ्यायचा आहे, आयडियम स्वीपचं एंट्री मॉडेल. ठीक आहे, कधी कधी मार्केट ह्या स्ट्रक्चरमध्ये काही चेंजेस घेऊन येतं आणि ते चेंजेस म्हणजे कसे असतात मित्रांनो, या पद्धतीने आपण हे स्ट्रक्चर थोडंसं डुप्लिकेट करूया आणि इकडे आपण त्या स्ट्रक्चरला पुन्हा थोडंसं व्यवस्थित पाहूया. ठीक आहे, हे पहा, प्राइस कधी कधी काय करते, थोडंसं स्ट्रक्चरमध्ये चेंजेस असतात, नेहमी सेम स्ट्रक्चर नसतं मार्केटमध्ये. इथपर्यंत ही गोष्ट क्लिअर आहे तुम्हाला की मार्केटच्या या लेवलला काय म्हटलं जातं, एक आयडियम पॉईंट म्हटलं जातं. ओके, इथपर्यंत तुम्हाला हे सुद्धा क्लिअर असेल की हा लो का व्हॅलिड झाला वगैरे सगळ्या काही गोष्टी. ही जी आयडियमची लेवल असते ना, ह्या आयडियमच्या एक्झॅक्ट खाली, या आयडियमच्या एक्झॅक्ट खाली म्हणजे कुठे, हा जो आयडियमचा पॉइंट आहे ना, याच्या एक्झॅक्ट खाली इकडच्या एरियामध्ये, या लेगमध्ये, जिथून बॉटम पासून बाईंग चालू झाली होती ना, त्या लेगमध्ये म्हणजे एक्झॅक्ट एवढ्या एरियामध्ये इथेच एखादा फेअर व्हॅल्यू गॅप असतो मार्केटकडे किंवा तिथे एखादा ऑर्डर ब्लॉक असतो त्याच लेवलला. ओके, आता पहा, आयडियमच्या एक्झॅक्ट खाली ना या लेवलला, त्याला खेटून एकदम इथे एक असतो मार्केटमध्ये एफव्हीजीचा एरिया. एक्झॅक्ट आयडियमच्या खाली काय असतो? एक फेअर व्हॅल्यू गॅप असतो, एक एफव्हीजी असतो. आता एफव्हीजी काय हे तुम्हाला माहित असलं पाहिजे, 3 कॅन्डलचा गॅप असतो. ऑलरेडी मी क्लास प्लसच्या व्हिडिओमध्ये एक एक फुटप्रिंट व्यवस्थित समजवलेलं आहे. ठीक आहे, नसेल माहित तर तुम्ही काय करू शकता, त्या व्हिडिओज पूर्णपणे पाहू शकतात आणि मी खूप स्टेप बाय स्टेप टाकलेला आहे तिथे, कोणती व्हिडिओ कुठे अपलोड नाही केली. त्यामुळे पर एखादा बिगिनर जरी असेल ना, त्याने रिपीट व्हिडिओ जर बघितला तो सुद्धा स्मार्ट मनीमध्ये ट्रेन होऊ शकतोय. या आयडियमच्या खाली एक्झॅक्ट एफव्हीजी असतो. एफव्हीजी काय काम करतो? एफव्हीजी प्राइसला त्याच्याकडे अट्रॅक्ट करतो, ओढतो, मॅग्नेट सारखा. जसं मॅग्नेट आहे, मॅग्नेट कसं लोखंडाला खेचतं त्याच्याकडे, तसं एफव्हीजी ना प्राइसला खेचतो त्याच्याकडे, प्राइसला बोलवतो. का एफव्हीजी प्राइसला अट्रॅक्ट करतो? बिकॉज एफव्हीजी मध्ये न्यू ऑर्डरच्या लिमिट लावलेल्या असतात आणि मार्केटचा ट्रेंड कसा आहे, इथे मार्केटचा ट्रेंड बुलिश आहे. ओके, आणि बुलिश ट्रेंड जर असेल तर एफव्हीजी पण कसा असणार आहे, एफव्हीजी सुद्धा इथे कसा असेल, बुलिश असेल. आणि बुलिश एफव्हीजी असेल तर बुलिश एफव्हीजी मध्ये कोणत्या लिमिट्स लावल्या जातील? बुलिश एफव्हीजी मध्ये बायर्स त्यांच्या बाईंगच्या लिमिट्स काय करतील, प्लेस करतील. व्यवस्थित समजून घ्या, एफव्हीजी प्राइसला अट्रॅक्ट करतो त्याच्याकडे, एफव्हीजी मध्ये नवीन ऑर्डर्सच्या लिमिट लावल्या जातात. मार्केटचा ट्रेंड इथे बुलिश आहे, एफव्हीजी सुद्धा बुलिश आहे, तर त्या एफव्हीजी मध्ये बायर्स त्यांच्या उरलेल्या ऑर्डर्सच्या लिमिट लावतील. आता फ्रेंड्स, इथे आयडियम स्वीपची तुम्हाला एंट्री समजून घ्यायची आहे. ओके, स्मार्ट मनी काय करतात माहिती आहे, या एफव्हीजी मध्ये ना इथे मल्टिपल्स बायच्या लिमिट लावतात. असं समजा ही स्मार्ट मनीने बायची लिमिट लावलेली आहे या लेवलवरती. ओके, आणि अशा एक नाही, करोडो अब्ज अशा लिमिट्स या लेवलवरती स्मार्ट मनी प्लेस करते. ठीक आहे, या लेवलवरती अशा खूप साऱ्या लिमिट्स प्लेस झालेल्या आहे. कोणाच्या? बायर्सच्या. ठीक आहे, या पूर्ण एफव्हीजी मध्ये अशा मल्टिपल्स बायरच्या लिमिट प्लेस झालेल्या आहे.
आणि FVG एक्झॅक्ट आयडीएमच्या खाली असतो. ओके, आता समजून घ्या, आयडीएम हा जो पॉइंट आहे इथून बायर्स एंटर झालेले असतात आणि तिथं सेलर एक्झिट झालेले असतात. आणि जिथं बायर्स एंटर झालेले आहे ते बायर स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी त्या लोच्या खाली काय लावतात, बाईंगच्या ट्रेडचा स्टॉप लॉस लावतात. आणि जर बायरचा SL हिट झाला तर बायर कोण बनतो, सेलर बनतो. बायरला सेलर बनून स्मार्ट मनीला काय भेटतं, खाली FVGच्या ऑर्डर्स त्यांना फील करता येतात. फक्त एवढी गोष्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. बायर्सने कुठे बाय केलं, सेलर इन्व्हॉल्व झाले, बायर्स इथून एंटर झाले, प्राइस अप नेऊन गेले आणि बायर्सने याच्या खाली काय लावलेले, स्वतःचे स्टॉप लॉसेस लावलेले. ज्यांनी प्राइसला अप पाठवलं त्या बायर्सने या लेवलच्या खाली त्यांचे स्टॉप लॉसेस लावलेले आहे. ठीक आहे, फक्त तुम्हाला ही गोष्ट इथे व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. आता पहा, मार्केटला अप ट्रेंडला कंटिन्यू करायचं असेल तर मार्केटला काय करावं लागेल, मार्केटला सर्वात पहिल्यांदा आयडीएम अचीव करावा लागेल. कारण आयडीएम अचीव झाला तर हायर हाय व्हॅलिड बनेल आणि हायर हाय जर व्हॅलिड झाला तरच स्मार्ट मनी बाय करेल. कारण बाईंग केल्यानंतर प्रॉफिट बुकिंग सुद्धा झाली पाहिजे. फक्त बाय करून नाही चालत, तर समोर बाय केल्यानंतर जेव्हा विकायचं आहे तर डील करण्यासाठी लिक्विडिटी सुद्धा अपोजिट डायरेक्शन मध्ये असली पाहिजे. मग स्मार्ट मनी इथून मार्केटमध्ये थोडेसं कॉन्ट्रॅक्टने सेल करते. आपल्यासारखे लोक सेल करणं स्टार्ट करतात आणि प्राइस अशा पद्धतीने डाऊन साईडला इथे पोहोचते. जशी प्राइस या लेवलवरती येते ना, या इथे लेवलवरती, तर इथे एक बेरिश कॅन्डल ओपन होते जी आयडीएम बनवण्यासाठी चाललेली असते डाऊन साईडला. इथे बेरिश कॅन्डल ओपन होते आणि ओपन झाल्यानंतर ती डाऊन साईडला येते FVG मध्ये. आता इथे गोष्ट तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यावी लागेल. थोडासा ना माइंडवरती प्रेशर द्या, ब्रेनवरती थोडासा प्रेशर द्या. इथे प्राइस आली, कोण आहे मार्केटमध्ये, हे सगळे आहे सेलर. लोच्या खाली कोणाचे स्टॉप लॉसेस आहे, बायरचे. आणि बायरचे स्टॉप लॉसेस हिट झाले तर बायर कोण बनतील, सेलर. म्हणजे एवढे सारे सेलर जमा झाले आणि या सेलरच्या अगेन्स्ट काय आहे, नेअर असलेल्या FVG मध्ये सगळ्या काही पडलेल्या आहे बायरच्या बाईंग लिमिट. मग हे सेलर आणि FVG मध्ये असलेल्या बायरच्या बाईंग लिमिट एकमेकांच्या समोर येतात आणि समोर आल्यानंतर इथे फाईट स्टार्ट होते, ट्रान्झॅक्शन फील होणं स्टार्ट होतं, प्रोसेस स्टार्ट होते आणि हळूहळू बायरचा प्रेशर वाढतो FVG मध्ये ट्रेंड अप असल्यामुळे. आणि स्मार्ट मनी इथे काय करते, बल्कमध्ये क्वांटिटी इथे प्लेस करते आणि डाऊन आलेली जी कॅन्डल आहे ही ओपनिंगच्या वरती जाते. ओपनिंगच्या वरती जाऊन ती तिच्या कॅन्डलच्या कलरला चेंज करते आणि तिच्यामध्ये आपल्याला मित्रांनो एक असा विक पाहायला भेटतो. मार्केटने काय केलं, मार्केटने फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये बायच्या ऑर्डर फिल केल्या, इंड्युसमेंट अचीव केली, हायर हाय व्हॅलिड झाला आणि बाईंगच्या ऑर्डर इथे पूर्णपणे फिल झाल्या. आणि बाईंगच्या ऑर्डर फिल झाल्यामुळे बेरिश कॅन्डल बुलिश मध्ये कन्वर्ट झाली, कलर कॅन्डलचा चेंज झाला. सेलरचा कंट्रोल त्यांच्या हातातून गेला आणि तो कंट्रोल बायरच्या हातामध्ये आला. आणि बायरच्या हातामध्ये कंट्रोल आल्यानंतर काय होतं, बायर्स इथून प्राइसला अप घेऊन जातात आणि मागच्या हायच्या अबोव प्राइसला क्लोज करतात आणि इथे मार्केटमध्ये काय होतं, चेंज ऑफ कॅरेक्टर. आयडीएम स्वीप झाला, आयडीएमच्या खाली मार्केट मेकरने ऑर्डर्सला फिल केलं आणि ऑर्डर्स फिल करून इथून प्राइसला मार्केट मेकरने अप साइड पाठवलं आणि अप साइड प्राइस जाऊन काय करते, तर प्राइस अप साइडला जाऊन करते कॅरेक्टरला चेंज. प्राइस जेव्हा अप साइडला जाते, इथून अप साइडला जाऊन प्राइस काय करते, इथून अप जाऊन करते कॅरेक्टरला चेंज. मग इथे आपल्याला काय समजतं, आता मार्केट खाली असलेला ऑर्डर ब्लॉक FVG कडे नाही येऊ शकत ह्या एरियाकडे. त्याचं मेन लॉजिक काय, प्राइस ह्या OB आणि FVG कडे का येणार नाही, कारण मार्केटला त्या एरियाची आता गरज नाहीये. मार्केटला जे फ्यूल हवं होतं अप जाण्यासाठी ते इथे भेटलं.
त्या फ्यूलच्या भरोशावरती ज्या ऑर्डर्स फिल करायच्या होत्या तिथे इमिडिएटली एरिया भेटला आणि त्या एरियामध्ये बायर्सने बाईंगच्या लिमिट प्लेस केल्या होत्या. त्या लिमिट सुद्धा फिल झाल्या, कारण इथे असलेले बायरचे स्टॉप लॉस हंट झाले, ते बायर सेलर झाले आणि त्यांच्या अगेन्स्ट इथे लिमिट फिल झाल्या. आणि लिमिट फिल झाल्यानंतरच प्राइस पंप होते, त्याच्या अगोदर पंप होऊ शकत नाहीये. आणि पंप झाल्यानंतर मार्केट छोटं कॅरेक्टर चेंज पण आपल्याला दाखवतं आणि चॉक आपल्याला सांगतो ट्रेंड बदलला. इथे गोष्ट समजते, आयडीएम स्वीप झाली आणि मार्केट मेकरने त्यांची दिशा बदलवली. इथे समजतं सेलर्सने त्यांचा कंट्रोल लूज केला आणि तो कंट्रोल बायरच्या हातामध्ये गेला. आणि जेव्हा आपल्याला असं चॉक स्वीप मॉडेल इथे पाहायला भेटतं ना, तेव्हा आपण काय करतो? आपण ह्या एफईचा बिलकुल वेट करत नाहीये. स्मार्ट मनीने वरतीच आपला क्ल्यू दिला आहे आणि क्ल्यू इथेच भेटला आपल्याला. मग आपण अशा वेळेस काय करतो? हा ऑर्डर ब्लॉक आणि एफईजी मार्क करतो जो फ्रेश असतो, स्वीप झाल्यानंतर तयार झालेला. आणि हा जो ऑर्डर ब्लॉकची जी कॅन्डल असते जिने स्वीप केलेल्या आयडीएमला आपण एक्झॅक्ट या लेवलपासून मार्केटमध्ये बाय करतो, आपला खाली स्टॉप लॉस ठेवतो आणि वरती ब्रेक ऑफ स्ट्रक्चरला आपण काय करतो? वरती टार्गेट करतो. मग प्राइस या पद्धतीने डाऊन साईडला येते, एंट्री प्लॅन होते आणि प्राइस या पद्धतीने अप साईडला जाते आणि अप जाऊन प्राइस काय करते? एक क्लीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवते या पद्धतीचं. काही ट्रेडर्स वेट करत राहिले की त्यांना इथून एंट्री भेटेल या लेवलपासून आणि मग एंट्री भेटल्यानंतर ते अशा पद्धतीचा स्टॉप लॉस ठेवतील आणि वरती टार्गेट ठेवतील. हा, हे घडू शकत होतं, पण कधी जर आयडीएमच्या खाली फुटप्रिंट नसते. फुटप्रिंट जरी असली तर आपण इमिडिएटली बाय करत नाही, आपण चेंजेस पाहतो आणि आपल्याला ते चेंजेस इथेच पाहायला भेटले आयडीएम स्वीप वरती. याला म्हटलं तर मित्रांनो आयडीएम स्वीप एंट्री मॉडेल. दोन्ही मॉडेल तुमच्या समोर आहे. आज जे तुम्हाला मला समजून सांगायचं आहे ते मॉडेल हे आहे आणि हे मॉडेल ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की स्मार्ट मनी बॉस झाल्यानंतर कुठे बाय करते. ही गोष्ट अगोदर मी तुम्हाला शिकवलेली आहे, पण 10 प्लॅनिंगमध्ये ॲज इट इज अशाच गोष्टी वर्क नाही होती. जर अशा गोष्टी वर्क झाल्या असत्या तर स्वतः हेज फंडने, इन्स्टिट्यूटने, बँक्सने याचे अल्गोरिदम बनवले असते. एक गोष्ट रिपीट होऊ शकत नाही मार्केटमध्ये, कधीच रिपीट होऊ शकत नाही. मार्केटचं नेचर कसं आहे? फ्रॅक्टल आहे, ज्याला कोणी मोजू शकत नाहीये. मग प्राइस नेहमी वेगवेगळ्या गोष्टी तयार करते कंडिशननुसार. या आयडीएमच्या खाली इमिडिएटली एफईजी नसेल म्हणून प्राइस ऑर्डर ब्लॉक पर्यंत पोहोचली, पण आयडीएमच्या खाली जेव्हा इमिडिएटली फेअर व्हॅल्यू गॅप असेल ना, तेव्हा पहिल्यांदाच माइंडसेट असं बनवून ठेवायचं की मे बी मला आयडीएम वरतीच एंट्री घ्यावी लागल. आता एफईजी आहे म्हणून मी रॅन्डमली बाय नाही करणार, तर मी वेट करल स्मार्ट मनीच्या चेंजेसची. आणि चेंजेस काय आहे? मायनर लोअर हायचा पॉइंट ब्रेक होतो. आता चेंज ऑफ कॅरेक्टरची सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे ऑलरेडी. तर फ्रेंड्स, बुलिश मार्केटमध्ये प्राइस कशा पद्धतीने आयडीएमला स्वीप करते आणि आयडीएमला स्वीप करून प्राइस अप साईडला मुवमेंट करते, हे एंट्री मॉडेल व्यवस्थित समजून घ्या. अगेन जर एकदा समजून सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला पुन्हा समजून सांगेल हे मॉडेल, पण आता डायरेक्टली रिअल चार्टवरती दाखवल आणि एक नाही तर कमीत कमी 2 ते 3 एक्झाम्पलमध्ये दाखवल की जेणेकरून ही गोष्ट तुम्हाला व्यवस्थित समजेल. चला फ्रेंड्स, चार्टवरती आपण बुलिश इंड्युसमेंटचं स्वीप मॉडेल बघूया आणि त्यानंतर आपण बेरिश इंड्युसमेंटच्या स्वीप मॉडेलकडे शिफ्ट होऊया. सो फ्रेंड्स, जीबीपी USD प्रॉपरली आपण ना स्ट्रक्चरला समजून घेऊया आणि स्ट्रक्चर समजल्यानंतर आपण काय करूया? लोअर टाइम फ्रेमची एंट्री विथ कन्फर्मेशन सगळ्या काही गोष्टी बघूया. ओके, हा एक प्रिव्हियस स्विंग हाय पॉईंट होता, प्राइस अप गेली, देन प्राइस डाऊन साईडला आली, अगेन प्राइस अप चालली, बट प्राइस इथे स्विंग हायला ब्रेक नाही करू शकली. ओके, देन पुढे आल्यानंतर प्राइसने फायनली स्विंग हायला ब्रेक केलं. तो स्विंग हाय कसा ब्रेक झाला? जेव्हा मार्केटने ह्या वीकला पूर्णपणे अप जाऊन बॉडी सोबत काय केलं? क्लोज केलं. तर प्राइसने इथे काय केलं? वीक सुद्धा क्लोज केला आणि तो क्लोज झाल्यानंतर इथे तयार झालं एक बुलिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ओके, इथे आपल्याला काय समजलं की ट्रेंड जो आहे ना तो अप आहे, ट्रेंड कसा आहे? बुलिश आहे. आता प्राइस इम्पल्स करून ह्या बुलिश ट्रेंडला पुढे काय करू शकते? कंटिन्यू करू शकते. ठीक आहे, आता आपण स्ट्रक्चरला थोडंसं व्यवस्थित समजून घेऊया. प्राइस डाऊन साईडला आली एफईजी कडे आल्यानंतर बायर्सने बाय केलं आणि बायर्सने बाय करून प्राइसला कुठे पाठवलं? अप साईडला. आणि फायनली
प्राइसने अप साईडला जाऊन काय केलं, इथे स्ट्रक्चरला ब्रेक केलं. अगेन मार्केटमध्ये इंटरनल टू एक्सटर्नल एक मुवमेंट झाली आणि मार्केटने इथे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार केलं. प्राइस डाऊन साईडला आली, डाऊन साईडला येऊन एका फेअर व्हॅल्यू गॅपमध्ये प्राइसने, आता हा एफव्हीजी नाही, हा काय आहे, बाय साईड इम्बॅलन्स, सेल साईड इनएफिशियन्सी. ओके, एक बीसी एरिया टॅप केला आणि बीसी एरियापासून प्राइस अप साईडला गेली आणि अगेन प्राइसने क्लीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर इथे तयार केलं. ओके, चला पुढे आपण ट्रेंड काय करत आहे ते बघूया. प्राइस इथे पहा काय करते, व्यवस्थित समजून घ्या. हा एक लो पॉइंट आहे, ठीक आहे, देन प्राइस अप गेली. आता मार्केटकडे हा ठरला त्याचा स्विंग लो पॉइंट, ज्याला आपण म्हणतो हा काय आहे मार्केटचा एक हायर लो पॉइंट. का? बिकॉज बायरने इथून बाय केलं आणि हायला ब्रेक केलं, पण प्राइस कशी अप गेली, स्ट्रॉंग इम्पल्स, थोडंसं करेक्शन, सेलर इन्व्हॉल्व झाले, सेलर इथे बाहेर पडले आणि बायर्सने इथून प्राइसला अप साईडला पुश केलं. मग याला म्हटलं जाईल एक इंड्युसमेंट एरिया, एक आयडीएम एरिया. ओके, हा झाला एक आयडीएम एरिया. आणि इथे जर एक गोष्ट तुम्ही जर बघितली ना, आयडीएम जिथे आहे ना एक्झॅक्टली त्याच लेवलवरती ना एक असा एरिया आहे, बॅक साईडचा एक ऑर्डर ब्लॉक, त्याच्यासोबत एफव्हीजी, इथून एक ऑर्डर ब्लॉक एफव्हीजी तयार झाला होता, त्याने नेरेस्ट त्याची लिक्विडिटी सुद्धा ग्रॅब केली आणि याला आपण पुढे मार्क करू शकतोय. आयडीएमच्या खाली मार्केटला एक सपोर्ट आहे, एक पीवाय आहे. म्हणून आता मी डाऊन साईडचे वेट नाही करणार, मी डाऊन साईडला प्राइस येईल डिस्काउंटमध्ये याचा वेट नाही करणार. मला माहिती आहे की प्राइस आता इथूनच अप साईडला जाईल, ठीक आहे, ह्या डिस्काउंटच्या पॉइंट ऑफ इंटरेस्ट पासूनच प्राइस अप साईडला जाऊ शकते, ही गोष्ट इथेच आपल्याकडे क्लिअर आहे. आणि मार्केट काय करतं, आयडीएमच्या खाली येतं, कॅन्डल डाऊन साईडला जाते आणि इमिडिएटली बायर्स बाय करून कॅन्डलला आतमध्ये नेऊन क्लोज करतात. तर इथे हायर टाइम फ्रेमच्या 4 तासाच्या ऑर्डर ब्लॉकचं क्रिएशन चालू झालं, फ्रॅक्टल वाईज लेग क्रिएशन इथं स्टार्ट झालं. म्हणजे मार्केट मेकर डाऊन साईडला प्राइसला येऊ देणार नाही, मार्केट मेकर इथूनच प्राइसला अप साईडला पुश करतील. सेकंड गोष्ट जर इथे बघितली ना, तर इथे पहा तुम्ही काय होता, इथे एक फेअर व्हॅल्यू गॅप सुद्धा होता आणि ह्या एफव्हीजीचा हा राहिलेला एक एरिया होता ज्याला प्राइस स्वीप करू शकत होती आणि मागे मिटिगेशनचा पण एरिया होता. आणि सेकंड गोष्ट म्हणजे मिटिगेशनची क्लोजिंग प्राइसची नेहमी प्राइस इथे जो काही एरिया आहे ना प्रिव्हियस ऑर्डर ब्लॉक, याच्या क्लोजिंग प्राइसची नेहमी पुढे प्राइस क्यूम म्हणून एक थेरी आहे जी तुम्हाला मी थोडीशी पुढे शिकवल. प्राइस याची नेहमी रिस्पेक्ट करते आणि खूप क्लिअर रिस्पेक्ट करते या एरियांची. तर आयडीएमच्या एक्झॅक्ट खाली मला इथे एक फुटप्रिंट सापडली. आता इथून प्राइस अप साईडला जाईल हे खालीच कन्फर्म झालं या लेवलपासून. आणि तुम्ही बघा मार्केटने आयडीएमला काय केलं, आयडीएमच्या प्राइस इथे ओपन झाली, ही ओपन होऊन कुठे गेली, डाऊन साईडला गेली. या पद्धतीने प्राइस डाऊन साईडला आली आणि बायर्सने बाय केलं, प्राइसला अप पाठवलं, ओपनिंगच्या वरती क्लोज केलं. तर इथे बायरचे स्टॉप लॉसेस खाली होते, हे सेलर सुद्धा आले, या बारला सेलर बनवलं आणि एक्झॅक्ट ह्या एरियामध्ये मार्केट मेकरने खूप साऱ्या बायच्या लिमिट प्लेस केल्या आणि बायच्या लिमिट प्लेस करून काय केल्या, बाईंगची ऑर्डर फिल केल्या. 4 तासामध्ये मार्केटने प्रॉपरली आयडीएमला स्वीप केलं आणि एंट्रीसाठी मी आता 15 मिनिटाचा वापर करेल आणि 15 मिनिटाचा वापर करून मी काय करेल, इथे एंट्री प्लॅन करेल. आणि हे एंट्री मॉडेल जे काय आहे ना, हायर टाइम फ्रेम टू लोअर टाइम फ्रेम, हे पण पुढे मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि ऑलरेडी क्लास प्लसवरती आता 70वा व्हिडिओची सिरीज स्टार्ट होईल ना, त्यामध्ये मी हे ड्रॉप पण करणार आहे. तर एंट्री कुठून घेतली पाहिजे, तर एंट्रीसाठी पहा आपल्याकडे काही कन्फर्मेशन पॉईंट सुद्धा आहे. आयडीएमच्या खालून प्राइस अप साईडला जाते, अप साईडला जाताना प्राइस काय करते, इथे प्राइस इथे चेंज इन स्टेट डिलिव्हरी बनवते. ह्या लेवलला प्राइस बनवते चेंज इन स्टेट डिलिव्हरी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये. चेंज इन स्टेट डिलिव्हरी काय आहे खूप साऱ्या लोकांना माहित नसेल तर मी एक सांगतो, मी याचा व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे. सी म्हणजे कन्सोलिडेशन, आय म्हणजे इंड्युसमेंट, एस म्हणजे स्टॉप आणि डी म्हणजे डिस्प्लेसमेंट. मार्केटने सी कन्सोलिडेशन केलं, इंड्युसमेंट केली म्हणजे सेलरला खाली पाठवलं, स्टॉप हंटिंग झाली आयडीएमच्या खाली, इथे जे बायर्स होते त्यांची, आणि डिस्प्लेसमेंट आली. डिस्प्लेसमेंट आली म्हणजे बायर इन्व्हॉल्व झाली, स्मार्ट मनी एंटर झाली. आणि आता अशा वेळेस आपण काय करतो, चेंज इन स्टेट डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा प्राइस रिट्रेसला येते आपण इथून एंट्री प्लॅन करतो, लोच्या खाली आपण आपला स्टॉप प्लेस करतो आणि टार्गेट आपण कोणाला करतो, वरती असलेला ब्रेक ऑफ स्ट्रक्चरला. ही झाली 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमची एंट्री. आणि 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये एंट्री का घेतली, बिकॉज 4 तासामध्ये
प्राइसने ब्रेकऑफ स्ट्रक्चर केलेलं होतं, 4 तासाचा आयडीएम होता आणि 4 तासाचा आयडीएम मार्केटने स्वीप पण केला. मग कन्फर्मेशनसाठी आपण 15 मिनिटांमध्ये गेलो आणि कन्फर्मेशन घेऊन आपण टार्गेट करणार वरती असलेल्या ब्रेकऑफ स्ट्रक्चरला. खूप क्लीन सेटअप आहे. आणि जेव्हा अशा गोष्टी घडतात ना आणि स्मार्ट मनी एंटर करते ना, मग मुवमेंट कशा येतात, प्राइसमध्ये मुवमेंट सुद्धा वन साइडेड आणि प्राइस अशा पद्धतीने अप जाते. आणि हे स्ट्रक्चर 15 मिनिटांमध्ये एकदा तुम्ही व्यवस्थित पहा. चेंज इन स्टेट डिलिव्हरी लेवलचा प्राइसना कशा पद्धतीने वापर केलेला आहे, इंड्युसमेंट लेवल कशा पद्धतीने होते मार्केटची, आणि आयडीएमच्या खाली येऊन प्राइसने त्याला स्वीप पण केलं होतं. आयडीएम स्वीप झाल्यानंतर आपण काय केलं, 15 मिनिटाची चेंज इन स्टेट डिलिव्हरी बघितली आणि एक्झॅक्ट एरिया बघून आपण आपली एंट्री प्लॅनिंग केली. फ्रेंड्स, खूप इझी आहे ह्या मॉडेल्स, ठीक आहे. आणि ह्या गोष्टी सुद्धा खूप इझी आहे. 1 आवरमध्ये हे स्ट्रक्चर बघा तुम्ही एकदा. 1 आवरमध्ये सुद्धा हा आयडीएम पॉइंट होता, पण 1 आवरमध्ये स्वीप नाही दिसत तो आपल्याला, कारण तो H4चं स्ट्रक्चर H4 मध्ये स्वीप आहे. 15 मिनिटांमध्ये चेंज इन स्टेट डिलिव्हरी आहे आणि टाइम फ्रेमचं अलाइनमेंट सुद्धा इथे एकदम प्रॉपर झालेलं आहे. आणि त्यानंतर GBP USD मध्ये किती वन साइड क्लीन मुवमेंट येते, जस्ट तुम्ही वॉच करा, किती वन साइड क्लीन मुवमेंट आहे मार्केटमध्ये. आय होप तुम्हाला समजलं असेल हे मॉडेल. हे मॉडेल ऑलरेडी मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, काय प्राइस अशी अप चाललेली असते, असं एक ब्रेकअप स्ट्रक्चर बनवलेलं असतं मार्केटने पहिलं, जे की ऑलरेडी इथे पहा तुम्ही 4 तासामध्ये मार्केटने बनवलेलं होतं. इथे एक ब्रेकअप स्ट्रक्चर झालेलं होतं, इव्हन इथे सुद्धा मार्केटने 4 तासामध्ये ब्रेकअप स्ट्रक्चर बनवलेलं होतं. ओके, तर आता हे मॉडेल आपण पहिल्यांदा थेरोटिकल बघितलं. 4 तासामध्ये एक काय झालं होतं, एक प्रॉपरली ब्रेकअप स्ट्रक्चर तयार झालेलं होतं. आणि ब्रेकअप स्ट्रक्चर तयार झाल्यानंतर मार्केटकडे काय होते, एक इंड्युसमेंट एरिया होता, लिक्विडिटी पॉईंट होता, बरोबर. हा, आणि सेम इथे कुठे होता, इथे होता, बरोबर. प्राइस जेव्हा खाली येते, खाली आल्यानंतर काय करते, त्याला स्वीप करते. का, कारण त्याच्या खाली एक इमिडिएटली फुटप्रिंट असते. आणि ते बघितली तर इमिडिएटली काय होता, इकडे एक एरिया होता, इथे एक गॅप होता, इमिडिएटली फुटप्रिंट होती. मार्केटने ते स्वीप केलं आणि स्वीप केल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, लोअर टाइम फ्रेममध्ये ते कन्फर्मेशन घ्यायचं असतं आणि ड्रॉन लिक्विडिटीला म्हणजे ब्रेकअप स्ट्रक्चरला आपल्याला टार्गेट करायचं असतं. आणि क्लीन सेटअप वन साइड मुवमेंट मी तुमच्या समोर एक्सप्लेन केली पूर्णपणे. चला फ्रेंड्स, नसेल समजलं तर अगेन मी तुम्हाला एक स्ट्रक्चर समजून सांगतो. पण आता पहा, ही व्हिडिओ कॉमेंट लाईक डिझर्व करते, कारण थेरॉटिकल जे तुम्हाला समजलं ते प्रॉपरली मी तुम्हाला चार्टवरती समजून सांगत आहे. आणि हो, तुम्हाला व्हिडिओला शेअर करावं लागेल, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, त्यांनाही समजू द्या की प्राइस ॲक्शनच्या पुढे जाणं गरजेचं आहे. 2026 मध्ये स्मार्ट मनीला ट्रेन करणं गरजेचं आहे. एक योग्य मेंटर निवडणं सुद्धा गरजेचं आहे. आणि आता योग्य मेंटर निवडण्याची जेव्हा प्रश्न आलाच आहे, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, फेब्रुवारी महिन्यामध्ये येणाऱ्या 20 तारखेला आपली नवीन बॅच चालू होणार आहे, ज्यामध्ये स्मार्ट मनी, ICT सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे. आणि फ्री टाइममध्ये प्राइस ॲक्शन सुद्धा तुम्हाला शिकवलं जाणार आहे. प्राइस ॲक्शन आपले स्टुडंट शिकवतील, पण ICT आणि SMC स्वतः मी कव्हर कराल, कारण जो मला अनुभव आहे, जे मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगू शकतो, मे बी ते कोणी समजून सांगू शकत नाही, इव्हन माझे स्टुडंट सुद्धा, कारण त्यांना त्यांच्यापुरती ती गोष्ट माहीत आहे, त्यांना अजून तेवढा एक्सपिरियन्स नाही त्या गोष्टीचा. पण येणाऱ्या टायमामध्ये मी त्यांना एवढं ट्रेन करेन की ते पुढे जाऊन सुद्धा त्या गोष्टी हँडल करू शकतात. जर तुम्हाला डीपमध्ये शिकायचं असेल, तुम्ही येणारी फेब्रुवारीची बॅचला जॉईन करू शकतात. राहिला प्रश्न पैशांचा, खूप सारे लोक म्हणतील फ्रीमध्ये देऊ शकतात. फ्रीमध्ये आज पण मी व्हिडिओ टाकत आहे यूट्यूबला, फ्रीमध्ये मी व्हिडिओ पण टाकलेला आहे, पण फ्रीमध्ये काय झालं, तुम्ही व्हिडिओज बघितली सोडून दिलं, फ्रीचं व्हॅल्यू नसते, हे खूप जण बोलतात, पण ही रियालिटी आहे, पूर्णपणे रियालिटी आहे. ठीक आहे, जेव्हा आपण कुठेतरी पे करतो आणि तेव्हा आपण फिजिकल तिथे बसतो, आपल्या माइंडला त्या गोष्टी माहीत असतात, सबकॉन्शियस माइंडमध्ये ती गोष्ट बसलेली असते की मी पैसे पे केलेले, मला शिकायचं आहे, आणि माणूस तेव्हा शिकतो. चला आपल्या एक्झाम्पलकडे जाऊया, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण प्रॉपरली हेच. सो फ्रेंड्स, युरो USD व्यवस्थित एक्झाम्पल समजून घ्या. ओके, हा प्रिव्हियस काय होता मार्केटचा, ओल्ड हाय होता, आणि ओल्ड हायला प्राइसने इथे काय केलं, ब्रेक केलं, एक बुलिश ब्रेकअप स्ट्रक्चर मार्केटने इथे क्रिएट केलं. ओके, देन प्राइस काय करेल, आता रिट्रेसमेंटसाठी आली पाहिजे, कारण मार्केटमध्ये एक बुलिश बॉस तयार झालेला आहे. ठीक आहे, प्राइस रिट्रेसमेंटसाठी आली, रिट्रेसमेंटसाठी कुठे आली, एका फेअर व्हॅल्यू गॅपकडे, FVGकडे येऊन प्राइसने काय केली, एक रिट्रेसमेंट केली, आणि FVGमधून रिट्रेसमेंट करून प्राइस आता अप जाऊन काय करू शकते, एक नवीन ब्रेकअप स्ट्रक्चर इथे तयार करू शकते ह्या लेवलला. ओके, स्ट्रक्चरला व्यवस्थित समजून घ्यायचं आपल्याला. प्राइस इथून अप साईडला गेली आणि अप साईडला जाऊन प्राइसने फायनली अजून हायला ब्रेक नाही केलं.
ओके, आणि आता मार्केटने हाय ब्रेक केला. आता हा जो बॉस आहे, हा बॉस कशा पद्धतीने बनवला मार्केटने व्यवस्थित समजून घ्या. इम्पल्स करेक्शन, इम्पल्स सेलर इथे एक्झिट झाले आणि इथून बायर्स अप साईडला गेले. ओके, म्हणजे हा लिक्विडिटी पॉईंट, याला आपण काय म्हणतो, एक आयडियम पॉईंट, एक इंड्युसमेंट एरिया. आणि खाली मार्केटकडे काय आहे, तर मार्केटकडे हा ऑर्डर ब्लॉक विथ एफव्हीजी ऑलरेडी मार्केटने टॅप केलेला आहे. आता मार्केटला हा ऑर्डर ब्लॉक टॅप करावा लागेल. ठीक आहे, आयडियमच्या खाली इमिडिएटली ऑर्डर ब्लॉक आहे आणि ऑर्डर ब्लॉक टॅप होऊन जर आयडियमच्या आतमध्ये प्राइस क्लोज होत असेल, ऑर्डर ब्लॉक टॅप होऊन आयडियमच्या आतमध्ये प्राइस क्लोज होत असेल, तर आयडियम स्वीप मॉडेल इथे तयार होईल इमिडिएटली. आपण वेट करू की प्राइस आयडियमला स्वीप करते का. ठीक आहे, प्राइस डाऊन आली, आयडियम स्वीप झाला. पण यामध्ये जर बघितलं ना, तर ऑलरेडी फेअर व्हॅल्यू गॅप 50% टॅप होऊन गेलेला आहे. ठीक आहे, इथून जर आपण बघितलं ना या पद्धतीने, तर एफव्हीजी ऑलरेडी 50% अगोदरच टॅप होऊन गेलेला आहे. तर मार्केटला आता ऑर्डर्स कुठे फिल करावे लागतील, ऑर्डर ब्लॉकच्या ओपनिंग प्राइसला. ठीक आहे, बेरिश ऑर्डर ब्लॉक, ही कॅन्डल बेरिश, हिच्या ओपनिंग प्राइसला आता ऑर्डर्स फिल होतील. याला QM मॉडेल म्हटलं. आता जे मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे, ठीक आहे, खूप म्हणजे खूप बेस्ट मॉडेल असतं हे QM पॉईंट. तर मार्केट ओपनिंग प्राइसवरती येऊन हेजला एक्झिट करतं आणि मग जर स्वीप होत असेल ना आयडियम, तो आपल्यासाठी बेस्ट असेल. आपण वेट करतो QMचा, प्राइस डाऊन साईडला येते का, प्राइस डाऊन साईडला येऊन QMला काय करते, टॅप करते, इमिडिएटली अप जाते आणि आयडियमच्या आत प्राइस क्लोज होते. आयडियमच्या आत प्राइस क्लोज झाली म्हणजे वरती व्हॅलिड हायर हाय सेट झाला. व्हॅलिड मार्केट काय बनवली, ते ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवेल. आणि ह्या ब्रेक ऑफ स्ट्रक्चरला आपल्याला काय करायचं आहे फ्रेंड्स, आपल्याला याला टार्गेट करायचं आहे. तर एंट्रीसाठी आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमचा वापर करतो. आपण 15 मिनिटामध्ये येऊया आणि 15 मिनिटामध्ये आता एंट्री घेण्यासाठी काय आहे आपण व्यवस्थित बघूया. ओके, मार्केटने इथे काय केलं पहा, हा पहिला एक आयडियमचा पॉईंट होता, हा आयडियमचा पॉईंट पूर्ण इथं मार्केटने स्वीप केलेला आहे आणि प्रॉपरली ऑर्डर ब्लॉकला 4 तासाचा टॅप केलेला आहे. ओके, लोअर हायच्या वरती काय होईल, इथं कॅरेक्टर चेंज होईल या लेवलला. लोअर हायच्या वरती 15 मिनिटाचं काय झालं, चेंज ऑफ कॅरेक्टर झालं. आणि चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर एंट्रीसाठी बेस्ट पॉईंट काय असेल आपल्याकडे, तर आपण हा पूर्णपणे ना एक ऑर्डर ब्लॉक विथ एफव्हीजीचा झोन मार्क करू शकतोय आणि यावरती आपण एंट्री पाहू शकतोय. ठीक आहे, सेकंड इकडे एक इन्व्हर्जन सुद्धा आहे ह्या पॉईंटवरती. प्रॉपरली इथे असलेला हा एक इन्व्हर्जनचा गॅप सुद्धा आहे. हे थोडेसे एकमेकांना ओव्हरलॅप पण करत आहे. ठीक आहे, आणि याची ही ओपनिंग प्राइस सुद्धा येणाऱ्या टाइममध्ये हा एक मिटिगेशन ब्रेकरचा पॉईंट असेल. ओपनिंग प्राइस सुद्धा येणाऱ्या पॉईंटमध्ये आपल्याला एंट्री देऊ शकते. ठीक आहे, 15 मिनिटामध्ये वेट करू प्राइस डाऊन साईडला येते का. 15 मिनिटामध्ये प्राइस डाऊन साईडला आली. डाऊन साईडला आल्यानंतर प्राइस कुठे टॅप करते, अजून प्राइस ह्या एरियाला काही टॅप केलेलं नाहीये. ठीक आहे, प्राइस आता जी डाऊन साईडला येते ना, प्रॉपर कुठे टॅप करते पहा, हा कोणता पॉईंट आहे, एक ऑर्डर ब्लॉक विथ एफव्हीजी तयार झाला, ज्याने इकडची सेल साईड लिक्विडिटी घेतली, नंतर प्राइसने अप जाऊन त्याला ब्रेक करून टाकलं. तर हा मार्केटसाठी झाला एक प्रॉपरली ब्रेकर ब्लॉक. ठीक आहे, आणि ब्रेकर जेव्हा अप्पर साईडला असतो तेव्हा मार्केट लोअर साईडच्या एरियांना टॅप करत नाही. ब्रेकरपासून आपली एंट्री असली पाहिजे, ब्रेकरच्या खाली आपला स्टॉप लॉस असला पाहिजे. ठीक आहे, ब्रेकरवरती एंट्री, ब्रेकरच्या खाली आपला काय असला पाहिजे, स्टॉप लॉस असला पाहिजे आणि टार्गेटवरती असलेलं ब्रेक ऑफ स्ट्रक्चरला आपण टार्गेट केलं पाहिजे. ही ब्रेकरची एंट्री मॉडेल आहे, हे ब्रेकरचं एंट्री मॉडेल. ठीक आहे, आणि प्राइस अप साईडला जाऊन काय करते, ब्रेकरवरून टार्गेट करते नवीन बॉसला. आयडियम स्वीप झाला, लोअर टाइम फ्रेममध्ये एंट्री बघितली आणि लोअर टाइम फ्रेम सोबत आपण प्रॉपरली एंट्री प्लॅन केली आणि ब्रेकरपासून मार्केटमध्ये एक एक्सपान्शन मुवमेंट अप्पर साईडला आपल्याला पाहायला भेटली. 2 एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगितले. आय होप तुम्हाला ही गोष्ट समजली असेल, कशा पद्धतीने प्राइस आयडियमला स्वीप करून पुढे बाईंगला कंटिन्यू करते. आणि प्रॉपर मार्केटने ते फ्रॅक्टल वाईज सुद्धा बघितलं, 15 मिनिटामध्ये सुद्धा एक पण बॉडी खाली क्लोज नाही आहे. तर हा क्लीन आयडियम स्वीप पॉईंट आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर आहे, देन एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे, प्राइस डाऊनला येते, इंड्युसमेंट आहे मार्केटकडे, एक ब्रेकर आहे, ब्रेकरपासून प्राइस अप साईडला मुवमेंट करते. सो फ्रेंड्स, बुलिशबद्दल बघितलं, आता बेरिशबद्दल बघूया आपण. इंड्युसमेंटचं स्वीप एंट्री मॉडेल. ठीक आहे, पहिल्यांदा बेरिश ट्रेंड कसा तयार होतो ते समजून घ्या. प्राइस डाऊन साईडला आली, थोडीशी प्राइस अप केली, सेलरला हाय पॉईंटला ब्रेक होऊ द्यायचं नाही, मग सेलर इथून सेल करतात. ठीक आहे, हे बार्स थोडंफार बाय करण्यास ट्राय करतात, पण आता सेलरने ऑलरेडी ते सेल केले, तर सेलर आता अगेन प्रेशर देतात आणि प्राइसला डाऊन साईडला या पद्धतीने पाठवतात. प्राइसने एक
प्रॉपरली काय केलं, लो पॉईंटला ब्रेक केलं आणि लो पॉईंटला ब्रेक करून एक प्रॉपर बेरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर इथे तयार केलं. सेलर एंटर झाली, थोडेसे बाहेर आले आणि बाहेर जिथे एक्झिट झाले आणि तिथून सेलरने सेलिंग स्टार्ट केली. या करेक्शनच्या हाय पॉईंटला काय म्हटलं तर एक आयडीएम पॉईंट म्हटलं जातं डाऊन ट्रेंडमध्ये. ओके, हा डाऊन ट्रेंडचं काय एक आयडीएम पॉईंट आहे फ्रेंड्स, व्यवस्थित समजून घ्या. हा डाऊन ट्रेंडचा आयडीएम पॉईंट आहे. आता जर याच्या अबो एक्झॅक्ट इथं एखादा पॉईंट ऑफ इंटरेस्ट आहे, म्हणजे जिथं स्मार्ट मनी सेल करू शकते, ठीक आहे, तर या पॉईंट ऑफ इंटरेस्टच्या बेसवरती काय होतं, जी प्राइस इथून अप येते ना या पद्धतीने, ठीक आहे, ही अप आल्यानंतर काय करते, या आयडीएमला स्वीप करते आणि आयडीएमला स्वीप केल्यानंतर खाली व्हॅलिड लोअर लो बनतो आणि मग प्राइस इथूनच डाऊन साईडला जाते आणि डाऊन साईडला जाऊन काय करते, टार्गेट करते. मग खूप सारा मेंबरची ना ही एंट्रीज मिस होते. त्यांना हा जो सेटअप आहे ना, हा सेटअप पकडताच येत नाही, कारण त्यांना आयडीएम स्वीप माहीतच नसतं. एक छोटा स्टॉप लॉस वरती ना अशी एंट्री पकडू शकतो आपण डाऊन साईडला बेरिश ट्रेंडमध्ये. मुलं काय करतात माहितीये का, वेट करतात कसला, इथे असलेल्या एखाद्या ऑर्डर ब्लॉकचा, की प्राइस इथे येईल आणि ह्या ऑर्डर ब्लॉक पासून त्यांना सेलिंग भेटेल, पण प्राइस त्याच्या अगोदरच सेल करते आणि मोठी मुवमेंट ते मिस करतात आणि मग रिग्रेटमध्ये फोमोमध्ये कुठेतरी इकडे एंटर करतात आणि लॉसेस करून घेतात. तुम्हाला खरंच जर लॉसेस पासून वाचायचं असेल ना, ठीक आहे, तर तुम्ही थोडंसं आयडीएमवरती फोकस करत जा, आयडीएमला समजून घेत जा. आयडीएम स्वीप एंट्री जर तुम्हाला समजली ना, तर तुम्ही एक चांगली क्लीन डाऊन साईडची मुवमेंट पकडू शकताय. कारण मी जेवढं बघितलेलं आहे ना, आयडीएम स्वीपचे जेवढे एंट्री मॉडेल्स तयार होतात ना, ते एक्सपान्शन देतात. मी काय करत असतो, 1 आवर 4 आवर 30 मिनिट 45 मिनिट ह्या टाइम फ्रेमचे स्ट्रक्चर बघतो, त्यांची आयडीएम मार्क करून ठेवतो आणि स्वीप जर झाला ना, तर लोअर टाइम फ्रेममध्ये जाऊन मी प्रॉपरली एंट्री प्लॅन करतो. आता टाइम फ्रेमची अलाइनमेंट सुद्धा मी सांगितलेली आहे यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे, मी त्या व्हिडिओज लास्टला मेन्शन कराल, तुम्ही त्या व्हिडिओ सगळ्या पाहू शकतात. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, आयडीएम, टाइम फ्रेम अलाइनमेंट, सगळं काही मी प्रॉपरली शिकवलेलं आहे. तर या पद्धतीने स्मार्ट मनी काय करते, ट्रेड करते. आता इथून आयडीएम स्वीप होऊन प्राइस का ड्रॉप होते, पहिले स्मार्ट मनीचं लॉजिक समजून घ्या. मार्केटने मागच्या लोला ब्रेक करून ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवलं. ओके, याच्या अबो काय असतात, सेलरने इथून सेल केला डाऊन साईडला, बरोबर, सेलरने याच्यावरती त्यांचे स्टॉप लॉसेस लावलेले असतात. इथं असतो एखादा पॉईंट ऑफ इंटरेस्ट, एफईजी वगैरे, त्या एफईजीमध्ये खूप सारे इथे ऑर्डर्स लावले जातात, कसल्या, सेलिंगच्या. प्राइस जेव्हा अप येते ना, इथल्या सेलरला स्टॉप आउट करते. आता सेलर ज्यांनी इथे सेल केलं या लेवलला, हे सेलरचे स्टॉप लॉस काय झाले, हिट झाले. मग हे सेलर कोण बनतात, सगळे हे बनतात बायर. आणि हे बायर झाल्यानंतर मार्केट मेकर यांच्या समोर फेअर व्हॅल्यू गॅपमध्ये नवीन लिमिट लावतात सेलच्या, आणि हे बायर झाले, सेलचे ऑर्डर त्यामुळे फील होतात, प्लस ऑलरेडी हे बायर्स आलेलं असतं, सेलचे ऑर्डर फील होतात आणि मग मार्केट इथून स्वीप करून आपल्याला कन्फर्मेशन देतं काय, की स्मार्ट मनी ट्रेडर ऑलरेडी इथे एंटर झाले. हेज फंड, बँक्स, इन्स्टिट्यूट, शार्क वेल, मोठ मॉडेल ज्या काही आहे त्या इथेच एंटर झाला, ज्या पी मॉर्गन सारख्या मोठ मॉडेल ज्या इन्स्टिट्यूट आहे. मग आपल्याला इथूनच एंटर करायचं असतं आणि डाऊन साईडच्या ब्रेक ऑफ स्ट्रक्चरला टार्गेट करायचं असतं. खूप सिम्पल मॉडेल आहे, ठीक आहे, फक्त तुम्हाला समजून घ्यावं लागेल. अंडरस्टँडिंग तुमची जर चांगली असेल तर तुम्हाला इझिली समजून पण जाईल. मला नाही वाटत की ही एवढं पण अवघड आहे, न समजण्यासारखं आहे. फक्त लॉजिक समजून घ्या, बिहाइंड लॉजिक काय आहे, त्याच्या मागे लॉजिक काय आहे, स्मार्ट मनीला करायचं काय, आणि ह्या जर गोष्टी समजल्या ना, खूप सिम्पल आहे. एक दोन एक्झाम्पल बघूया आपण रिअल चार्टवरती. एक्झाम्पल सोबत माणसाला गोष्टी खूप व्यवस्थित समजतात. चला एक्झाम्पल समजून घेऊया. सो फ्रेंड्स, आपण बेरिश ट्रेंडमध्ये आयडीएम कसा स्वीप होतो आणि कशी एंट्री घ्यायची नाही हे पूर्णपणे ते व्यवस्थित बघूया, ठीक आहे. सध्या तुम्ही इथे बघा, प्राइसने प्रिव्हियस लोला काय केलेलं आहे, इथे ब्रेक केलेलं. ओके, आणि प्रिव्हियस लो ब्रेक झाला म्हणजे इथे काय तयार झालं, की बेरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार झालं. ट्रेंड मार्केटचा डाऊन आहे. ओके, प्राइसला आपण पहिल्यांदा एक प्रॉपरली काय करूया, एफईजी तयार होऊन देऊया. इथे बघा मार्केटमध्ये एक एफईजी तयार झाला. आता मार्केट अप साईडला जाऊ शकते आणि अप साईडला जाऊन काय करू शकते, डाऊन साईड मूव्ह करू शकते. ओके, प्राइस अप साईड जाते, अगेन डाऊन साईडला येते आणि प्राइस इथे काय करते, ब्रेक ऑफ स्ट्रक्चरला तयार करते. ओके, अगेन एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार होतं प्राइसमध्ये. तर मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड हा कंटिन्यू चाललेला आहे. प्राइस अगेन अप साईडला जाते, अप साईडला गेल्यानंतर प्राइस डाऊन साईडला येते आणि डाऊन साईडला येऊन जेव्हा प्राइस खालच्या लोला ब्रेक करेल त्यानंतर काय होईल, सेकंड ब्रेक ऑफ स्ट्रक्चर मार्केटमध्ये अगेन फॉर्म होईल. ओके, प्राइस अप साईडला गेली, अप साईडवरून प्राइस डाऊन साईडला आली आणि डाऊन साईडला येऊन प्राइसने काय केलं फ्रेंड्स, इथे अगेन वन मोर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर क्रिएट केला. तर मार्केटमध्ये ट्रेंड कसा चालू आहे, पूर्णपणे डाऊन चालू आहे. ओके,
आता तुम्ही म्हणजे इकडे ब्रेकआउट स्ट्रक्चर झाले पण यात का आयडियम नव्हता, तर इथे जर बघितलं ना तुम्ही हाय आणि लो मध्ये इंड्युसमेंट डायरेक्टली वरती. ओके, मग हे ट्रेड कसे प्लॅन केले जातात, तर हे जे ट्रेड असतात ना हे अशा पद्धतीने जो FVG पॉईंट असतो या FVG पॉईंटला मागे कोण ओव्हरलॅप करत आहे हे बघितलं जातं. इथे बार्सने ऑर्डर ओपन केल्या होत्या, ते बार्स इथे एक्झिट करतात, सेलर बनतात आणि याला म्हटलं जातं IRL टू ERL, इंटरनल रेंज टू एक्सटर्नल रेंज. हे ICTचं मॉडेल आहे जे येणार टाइममध्ये मी तुम्हाला पुढे शिकवल आयडियम नसल्यानंतर कसा ट्रेड करायचा. तर ही मुवमेंट आपण पकडू शकतो पूर्णपणे. सेकंड ही मुवमेंट सुद्धा आपण पकडू शकतोय. ती कशाच्या बेसवरती, ही लिक्विडिटी पॉईंट आणि हा हेज आणि फ्रॅक्टल बघून आपण इथून सेल करून लोअर टाइम फ्रेमला खालच्या ब्रेकअप स्ट्रक्चरला टार्गेट करू शकतो, जे तुम्हाला येणाऱ्या टाइममध्ये मी सगळं शिकवणार आहे. ओके, सेम इथे पण बघितलं तर हे FVG म्हणजे इंटरनल रेंज आहे आणि 4 तासांमध्ये पेअरमध्ये मोस्टली घडतं, प्राइस अप जाते आणि अप जाऊन प्राइस काय करते, डाऊन साईड लेवून टार्गेट करते. ओके, हे जे सगळे काही मॉडेल्स आहे हे मी तुम्हाला पुढे जाऊन सगळं काही शिकवणार आहे. आता फ्रेंड्स इथे व्यवस्थित पहा तुम्ही, जी प्राइस अप गेली आणि डाऊन आली ती कशाच्या बेसवरती आली. ठीक आहे, हे तुम्हाला आता व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. मार्केटने ह्या बॉसला टार्गेट केलं पण ही एंट्री आपण पकडू शकत होतो का, आपण पूर्णपणे पकडू शकत होतो. ठीक आहे, इथून प्राइस मध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, हे जे ब्रेकअप स्ट्रक्चर झाले कशा पद्धतीने झालं, सेलर इन्व्हॉल्व झाले, थोडेसे बायर आले आणि त्यानंतर सेलर आले. ओके, इथे आयडियम नाही होऊ शकत ह्या पॉईंटवरती, का, कारण हा एका कॅन्डलच्या आतमधली मुवमेंट आहे, इथे आयडियम नाही होऊ शकत. एक प्रॉपर आयडियम काय आहे, सगळे सेलर आले बरोबर, ही चांगली सेलर आली ह्या लेवलपासून, देन इथून बायर्स प्राइसला अप घेऊन गेले आणि बायर्स जे प्राइसला अप घेऊन गेले ना, तर बायर्सने इथल्या सेलच्या कॅन्डलच्या हायला स्वीप केलं, म्हणजे मार्केटमध्ये सेलर बायर देन सेलर. ओके, इम्पल्स करेक्शन इम्पल्स आणि करेक्शनच्या हायच्या अबो मार्केटमध्ये काय होते, इथे होते एक इंड्युसमेंट. तर हा आहे आयडियमचा पॉइंट. ओके, आणि एक्झॅक्ट पहा आता हा आयडियम प्राइसने कशा पद्धतीने स्वीप केलेला असन, लोअर टाइम फ्रेम मध्ये एंट्री कुठे भेटते आपण ते पण समजून घेऊया. ओके, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये मी इथे आलो आणि 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये इथे आपण बघूया मार्केट आयडियमच्या अबोव गेलं. ठीक आहे, हा 4 तासाचा आयडियम पॉइंट होता, प्राइस त्याच्या अबोव गेली, त्याला स्वीप केलं, प्राइस इमिडिएटली रिव्हर्स आली आणि रिव्हर्स होऊन प्राइसने ते काय केलं, 15 मिनिटाचं चेंज ऑफ कॅरेक्टर बनवलं. चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर आपल्याला सेलिंग करायची आहे. सेलिंगसाठी आपण काय पाहतो, प्राइसचा हाय पॉईंट आणि प्राइसचा या पद्धतीने लो पॉईंट पाहतो. ओके, आता आपल्याकडे सेलसाठी कोणकोणते एरियाज आहे आपल्याला ते समजून घ्यायचे आहे. हे पहा, इकडे एक बुलिश गॅप होता, त्याला पुढे एक्सटेंड करू आपण. ओके, इथे एक बेरिश गॅप होता, त्याला आपण एक्सटेंड करू. इथे बुलिश आणि बेरी जेव्हा एकमेकांना ओव्हरलॅप करतो ना, त्याला म्हटलं तर BPR बॅलन्स प्राइस रेंज. BPR ला आपली एंट्री असेल, स्विंग आयच्यावरती आपला स्टॉप लॉस असेल आणि टार्गेट आपल्याकडे काय असेल मित्रांनो, डायरेक्टली H4चं ब्रेकअप स्ट्रक्चर. हा झाला आयडियम स्वीपची एंट्री आणि तुम्ही 4 तासामध्ये हिला बघू शकतात कशा पद्धतीने मार्केटने आयडियमला स्वीप केलं, लोअर टाइम फ्रेम मध्ये एंट्री दिली आणि देन आपल्याला एक्सपान्शन पाहायला भेटलं डाऊन साईडला. मार्केटने फायनली डाऊन साईडला येऊन काय केलं, या ब्रेकअप स्ट्रक्चरला पूर्णपणे टार्गेट केलं. खूप सिंपल आहे, तुम्हाला प्रॉपरली इंड्युसमेंट एरिया समजले पाहिजे. आयडियम जर तुम्हाला प्रॉपर जर समजला तर मी सांगतो तुम्ही चांगल्या चांगल्या मुवमेंट्स कॅच करू शकतात. आणि जर तुम्हाला प्रॉपरली आयडियमच नाही समजला तर मग स्वीप कुठे होणार आहे, काय होणार हेच तुम्हाला कधी समजणार नाही. ठीक आहे, हे पहा, सेलर किती आले, देन बायर प्राइसला अप घेऊन गेले आणि प्रॉपर इंटरनल रेंज पासून सेलरला प्राइस खाली घेऊन आली, म्हणून ह्या पॉईंटला मी आयडियम मार्क केला. आणि ह्याच छोट्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. लोअर टाइम फ्रेम मध्ये ती एंट्री पकडली आपण प्रॉपरली, लोअर टाइम फ्रेम मध्ये आपल्याला एंट्री पकडावी लागते. स्वीप झाला म्हणजे आपण डायरेक्टली एंटर नाही करत, लोअर टाइम फ्रेमच्या कन्फर्मेशनची खूप गरज पडते आपल्याला. बुलिश आयडियम स्वीप, बेरिश आयडियम स्वीप, दोन्ही एंट्री मॉडेल मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलंय. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चेंज ऑफ कॅरेक्टरच्या स्वीपचे एंट्री मॉडेल शिकू, बॉसच्या स्वीपचे एंट्री मॉडेल शिकू, मग अजून तुम्ही प्रोफेशनली मार्केटला प्ले करू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ एक लाईक आणि एक कॉमेंट डिझर्व करते आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ह्या व्हिडिओला नक्की शेअर करा. जर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या यूट्यूबच्या इंस्टाग्रामवरती स्टोरीला अपलोड केला आणि प्लस मला जर सोबत तुम्ही टॅग जर केलं तर हे जे काही मेंबर्स असतील ना टॅग करणारे, त्यामधून 2 मेंबरला आपण नक्कीच फंडेड अकाउंट सुद्धा गिफ्ट करूया.
हे एक चॅलेंज आहे, तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राम स्टोरीला ही व्हिडिओ ठेवायची आहे आणि सोबत मला टॅग पण करायचा आहे. मी तुमचा जो टॅग आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवल आणि रॅन्डमली त्यामधून मी 2 स्टुडंटला नक्कीच फंडेड अकाउंट गिफ्ट करेल. आणि फंडेड अकाउंटची साईज काय असेल ती असेल 5K ची आणि प्लॅटफॉर्म कोणती असेल तर ती असेल ब्लूबेरीची. आणि सोबत तुम्हाला प्रॉपरली गाईड सुद्धा केलं जाईल, रूल रेग्युलेशन सगळ्या गोष्टींमध्ये.